1947 मध्ये जेव्हा आपल्याला फ्रीडम मिळालं, तेव्हा डान्सकडे समहाऊ महाराष्ट्रातल्या लोकांचं बघण्याचा अप्रोच होता ना, एवढा छान नव्हता. म्हणजे त्यांना असं वाटायचं की हे काय असं लोकांसमोर जाऊन नाचायचं, मग ते चांगल्या घरातल्या मुली करत नाहीत असं डान्स वगैरे, असं त्यांना वाटायचं. डान्स कोरिओग्राफीची काय प्रोसेस असते? प्रत्येक वेळेला वेगळी प्रोसेस असते. म्हणजे काय होतं, कधी कधी तुम्हाला गाणं आधी मिळतं आणि ते गाणं तुम्हाला सुचवतं. कधी कधी त्यातलं लिटरेचर जे असतं, म्हणजे शब्द जे असतात, साहित्य जे असतं, ते शब्द जे सांगत असतात ते तुम्हाला सुचवतात की आता कशी मुवमेंट व्हायला पाहिजे किंवा काय. कधी कधी त्याचं म्युझिक असतं, ते म्युझिक तुम्हाला सजेस्ट करतं की अरे हे इतकं छान तरल म्युझिक चाललंय, त्याच्यावर सॉफ्ट मुवमेंट्स पाहिजेत. कधी कधी एकदम तबला किंवा पखावतचं एकदम जोरकस म्युझिक असतं, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की इथे एकदम फोर्सफुल, एनर्जेटिक अशा विगरस मुवमेंट्स पाहिजेत, उड्या पाहिजेत, चक्कर पाहिजेत. पेस जो असतो म्युझिकचा, गाण्याचा, तो तुम्हाला एक सुचवत असतो. कधी कधी असं होतं, जेव्हा मी माझ्या कथकसाठी कोरिओग्राफी करते, तेव्हा कधी कधी माझ्या डोक्यात एक थीम पहिले आलेली असते आणि मग काय होतं, मी ती थीम डेव्हलप करत जाते माझ्या दृष्टिकोनातून की मला काय वाटतंय. सपोज मी आई हा विषय घेतला आपण आणि त्याच्यावरती मला जर एखादी थीम मांडायची असेल, तर मी अगदी साधं असं ठरवलं की नॉर्मल आई दाखवायची, मला कुठेही अशी कोणतरी एक पोर्ट्रे करायची नाहीये की जी ऑलरेडी आहे किंवा काय. असं नॉर्मल तमाम आपल्याला जनरल टर्म म्हणून आई बघायला गेलं तर काय काय करते आई, तर बेबीचा जन्म झाल्यापासून रात्री ते कितीही जागवलं तिला, तर ती शेवटी मांडीवर घेऊन सुद्धा अख्खी रात्र झोपत नाही. बरोबर, म्हणजे स्वतः झोपत नाही, त्याला झोप लागावी म्हणून मांडीवर अख्खी रात्र घेऊन बसू शकते आई. तिथपासून तिचं जे सुरू होतं ते तिची काळजी घ्यायला लागली, म्हणजे तिच्या हातात काठी आली, एवढी म्हातारी आई झाली. आणि जर तिला कळलं की आपला मोठा झालेला मुलगा ज्याचं लग्न झालंय, आता आपल्याला नातू पण आहेत, पण तो मुलगा तापानी फडफडतोय, तरी सुद्धा ती आई त्याच्यासाठी पूर्ण रात्र परत जागायला तयारच असते. म्हणजे जे तेव्हा जागलेली असते ती तेव्हाही म्हणते बाकी सगळ्यांना तुम्ही झोपा, तो आजारी आहे ना, तर मी त्याच्या ह्याच्यावर पट्ट्या ठेवते कपाळावरती आणि मी त्याचं ताप जाईस तोपर्यंत मी काही झोपणार नाही. ती वयाच्या 80व्या वर्षी पण ती आई, म्हणजे एकदा आई झाली की ती त्या भूमिकेतनं शेवटपर्यंत आई राहते. सो हा जर मला विषय मांडायचा असेल तर हा मी आधी मनामध्ये आणते की मी ग्रॅज्युअली काय काय त्याच्यामध्ये इन्सिडन्सेस दाखवणार आहे, काय करणार आहे, आणि मग मी म्युझिकवाल्यांशी चर्चा करते. त्यांना म्हणते मला इथे असं दाखवायचंय, इथे एकदम प्लेझंट आहे, इथे थोडं सॅड आहे, इथे थोडासा तिला राग आलेला आहे, तर कसं म्युझिक आपण डेव्हलप करत जाऊया, आणि मग म्युझिक बनतं. सो प्रत्येक वेळेला प्रोसेस वेगळी असते कोरिओग्राफीची. कधी म्युझिक तुम्हाला सुचवतं, कधी तुमची थीम डोक्यात आधीच आपोआप तुमच्या सुचत जाते. तुम्ही कुठेतरी छान वाचता काहीतरी कविता वगैरे, त्याच्यावरनं तुम्हाला ती थीम मिळते. तुम्ही काहीतरी पाहता, त्याच्यासाठी कायम अलर्ट राहणं गरजेचं असतं आर्टिस्ट म्हणून. म्हणजे नॉट ओनली इन द फील्ड ऑफ डान्स, म्युझिक असेल, नंतर ड्रामा असेल किंवा काय, तुम्ही ऑब्झर्व करायचं असतं बाहेरचं सगळं. ते तुम्हाला खूप छान शिकवत असतं, खूप छान छान तुम्हाला इन्स्पायर करत असतं नवीन नवीन रचना करायला. अगदी नेचर असेल किंवा माणसाचे स्वभाव असतील, एखादी घडलेली घटना असेल. सो तुम्ही जेव्हा डोळे उघडे ठेवून हे सगळं बघता ना, ते तुमच्यात कुठेतरी अननोईंगली झिरपत असतं, म्हणजे ऍब्सॉर्ब होत असतं. आणि तुम्ही जेव्हा कला तुमची बाहेर आणायचा प्रयत्न करता तेव्हा ते कुठनं ना कुठनं तरी बाहेर येतं. सो अशा प्रोसेसने कोरिओग्राफी घडते. ताई, तू पहिली फिल्म मध्ये शाहरुख खानला भेटलीस ना, तो एक्सपिरियन्स आम्हाला शेअर कर ना. शाहरुख खानचंच प्रोडक्शन होतं ते, रेड चिली एंटरटेनमेंटचं, आणि अमोल पालेकरांनी दिग्दर्शित केलेला तो पिक्चर होता. सो डायरेक्टर ते होते आणि ते मराठीशी संबंधित आहेत म्हणून मी त्यांचं नाव सांगितलं, की त्यांच्याकडनं मला फोन आला की तू या फिल्ममध्ये करशील का. रखमा हे कॅरेक्टर जे शाहरुख खानच्या बहिणीचं काम करायचं होतं मला. आणि पहिल्या दिवशी मी खूप टेन्स्ड होते, कारण एवढा मोठा तो सुपरस्टार आणि त्याच्याबरोबर आपण आता पहिल्यांदाच काम करतोय, आणि त्यातनं सगळं हिंदी फिल्म आहे आणि आतापर्यंत आपण मराठी फिल्म्समध्ये काम केलंय. बरं, आपण क्लासिकलमध्ये खूप काम केलं असलं तरी त्याला आपण तसं काही माहिती नसलेलो. सो अशा सगळ्या ह्याच्यावरती कसा पहिला दिवस आणि पहिला सीन होईल याचं मला खूप टेन्शन होतं.
पण तो आला अगदी नॉर्मल सगळ्यांबरोबर सेटवरती होता, असं कुठेही त्यांनी ॲटिट्यूड दाखवलं नाही, काही नाही. आणि माझ्याबरोबर त्याचा सीन आहे म्हटल्यावर माझ्याजवळ येऊन मला विचारलं की चल रिहर्सल करायची. मी खूपच खुश झाले, कारण मी रिहर्सल करतच होते त्याच्याबरोबर करायचं म्हणून. पण एवढे मोठे कलाकार कधी कधी काय म्हणतात की मला रिहर्सल नाही करायची, मी डायरेक्ट कॅमेरासमोरच तिच्याबरोबर डायलॉग्स म्हणेन माझे. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी माझ्याबरोबर 3 ते 4 रिहर्सल्स केल्या. मी त्यांना म्हटलं अजून एक करू शकतो का? हो हो, वाय नॉट. असं करून त्यांनी मला जेवढं कम्फर्टेबल वाटून देता येईल तेवढं ॲट इज केलं. आणि मग आम्ही पहिला सीन शूट झाला आमचा. तोपर्यंत मी एकदम त्याच्याबरोबर छान माझं केमिस्ट्री झाली होती, कारण आम्ही 5 रिहर्सल्स केल्या होत्या. मला कुठनं कशी मुवमेंट माझी होणार आहे, मी कसे डिलिव्हर करणार आहे, कसे एक्सप्रेस करणार आहे, हे सगळं छान तोपर्यंत कळलं होतं. त्यामुळे मी स्क्रीनवरती ॲक्च्युअल जेव्हा ॲक्शन म्हटलं फ्लोअरवरती, तोपर्यंत मी एकदम रिलॅक्स्ड होते. तर त्यांनी खूप छान हेल्पफुल नेचर आहे त्याचा, आणि मजा आली मला काम करायला. काही क्लासिकल डान्स आणि फिल्म डान्स ह्याच्यामध्ये काय फरक आहे? फिल्म डान्समध्ये पण क्लासिकलचा एलिमेंट येतो. काही काही गाण्यांमध्ये तो खूप छान दिसतो आपल्याला. म्हणजे पूर्वीची एकदम गाणी होती ना जुनी, ती तर सगळी क्लासिकल ओरिएंटेड असायची. कारण पूर्वी म्युझिक जे बनायचं ते म्युझिक डायरेक्टर जे होते ते स्वतः ऑथेंटिक क्लासिकल म्युझिक शिकलेले होते. सो तुझं पूर्वीची गाणी ऐकलीस तर सगळी क्लासिकल रागदारीवर आधारित होती. आणि त्यांना शिकवणारे कोरिओग्राफर तेव्हाचे होते ते स्वतः एक खूप उत्तम क्लासिकल डान्सर्स होते. सो कथक असेल, भरतनाट्यम असेल, हा एलिमेंट फिल्म सॉंग्समध्ये पण दिसतो आपल्याला, तो येऊन जातो. पण मेजॉरिटीने ज्याला आपण आजकाल बॉलिवूड डान्स म्हणतो, की ज्याच्यामध्ये आजकाल आपण बघतो की खूप उडती गाणी असतात, ज्याला आयटम सॉंग्स जी पूर्वी नव्हती पण आता सुरू झालेत किंवा काय असं. सो हे सगळे जे फॉर्म्स आहेत हे सगळे मिसळ आहे. म्हणजे थोडंसं वेस्टर्न इन्फ्लुएन्स येतो, थोडासा क्लासिकल इन्फ्लुएन्स येतो, थोडा फोक असतो आपला इंडियन फोक. या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून एक स्ट्रीट डान्स म्हणतात, एक गणपती डान्स असतो जो गोविंदा करतो किंवा काय तशा पद्धतीचा, किंवा सगळ्यांना करता येतो अशा पद्धतीचं. सो हे सगळ्याचे सरमिसळ म्हणजे बॉलिवूड डान्स. ओके, ज्याच्यामध्ये लॅटिन अमेरिकन पण एकदम दिसू शकतो तुम्हाला, म्हणजे ज्याच्या जाईव वगैरे असे सगळे एलिमेंट्स पण येतात त्याच्यामध्ये. ब्रेक डान्स पण असतो, आणि अगदी टपोरी डान्स मी म्हटलं तसं स्ट्रीटवरचा जो असतो तसा पण असतो, आणि क्लासिकल पण असतो. सगळ्याचं मिक्सचर असतं त्याच्यामध्ये. तर क्लासिकल आणि बॉलिवूडमध्ये फरक हा आहे की आपण जेव्हा लहानपणीच मुलींना खूप शिकावंसं वाटतं, की कारण त्यांना दिसत असतं रियालिटी शोजमधनं, फिल्म्समधनं त्यांना दिसत असतं की डान्सेस कसे होत आहेत, आणि मग ग्रँजर असतं कारण तिथे 100 मुलं मागे नाचत असतात. मग त्यांना छान वाटतं ते सगळं बघून, आणि मग आपण क्लासला जातो आणि आपण ते शिकतो. बरं, ते शिकायला त्याचा एक ठरलेला सेट असतो जो तुम्हाला शिकवला जातो, की अशी मुवमेंट 1 2 3 4 1 2 3 4 मध्ये ती शिकली जाते, आणि 2 दिवसात तुम्हाला तो डान्स यायला लागतो. आणि मग तुम्हाला वाटतं वाव किती मस्त, मला एक 5 मिनिटाचा डान्स 2 दिवसात जमा लागला, बरोबर. व्हेरॅज क्लासिकल म्युझिक किंवा क्लासिकल डान्सेससाठी, कुठलाही फॉर्म असू दे क्लासिकल डान्सचा, इट टेक्स लॉट ऑफ टाइम, लॉट ऑफ पेशन्स. कारण तुम्हाला ती स्टाईल यायला, तुमच्यात ती शैली दिसायलाच 2 ते 3 वर्ष जातात. मग त्याच्यानंतर ती शैली नुसती दिसायला लागते, की आता हिला कळलंय की हात कुठे करायचे, पाय कसे करायचे, रिदम मध्ये कसं राहायचंय. ओके, पण ते सुंदर दिसत नाही, काहीतरी मिसिंग आहे. मग ते हस्त ग्रेसफुल दिसायला, ती नजर बरोबर तशी जायला, ह्या सगळ्याला इट टेक्स टाइम. आणि चक्कर बरोबर प्रिसिजन यायला तुमच्या डान्समध्ये अजून 2-1 वर्ष जातात. सो 5-6 वर्ष झाली की तुमच्यात ती शैली छान दिसायला लागते. म्हणजे तुम्ही नुसतं थोडंसं केलं तरी लोक म्हणतात की अरे हा, ही क्लासिकल डान्सर असणार आहे, कारण त्याच्यात डिसिप्लिन असतो क्लासिकल डान्समध्ये, डिग्निटी असते, डिवोशन असतं. आणि मग काय होतं, त्याच्यानंतर जे गुरूंनी शिकवलंय तुमच्या, ते तुम्ही एकदम परफेक्ट तसंच्या तसं रेप्लिकासारखं करायला लागता. आणि त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला लक्षात येतं की अरे नाही, ह्याच्यात हे मला खूप आवडतंय करायला. मग तुमच्या चेहऱ्यावर आपोआप सुकून दिसायला लागतं, म्हणजे आवड दिसायला लागते, ती तुमच्या चेहऱ्यावरती आनंद येतो, कारण तुम्हाला ती जेस्चर, ते मुवमेंट आवडत असते करायला. काही मुवमेंट्स करताना तुम्हाला थोडा त्रास होत असतो, ते तुम्हाला मनासारखी घडत नसते, तेव्हा थोडंसं असं मनात तो येऊन जातो त्रास. ह्याचं मिक्सचर होऊन तुमचं रिफ्लेक्शन, तुमचा स्वभाव त्या डान्समध्ये दिसायला लागतो. गुरुनीच सांगितलेल्या रचनांमध्ये त्याला तसं दिसायला, की तुम्ही त्याच्यामधनं रिफ्लेक्ट व्हायला लागता. याला अजून 2 वर्ष, म्हणजे 7 ते 8 वर्ष या प्रोसेसला जातात. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची कोरिओग्राफी, तुमचा विचार आणि सगळं तुमचं मांडायला घेता त्याला अजून. सो तो एक 10 ते 12 वर्षाचा असा मोठा स्पॅन शिकण्याचा असतो. आणि अजूनही मी शिकतीच आहे, म्हणजे मी 35 इयर्स डान्स करतेय, पण अजूनही मला असं वाटतं की कुठलाही क्लासिकल डान्सर हेच म्हणेल की आम्ही अजून स्टुडंट फॉर्ममध्येच आहोत. आणि दॅट इज अ ब्युटी अबाउट दिस
आर्ट फॉर्म. म्हणजे असं होतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की बॉलिवूड जे शिकलात तुम्ही किंवा फिल्ममधलं गाणं जमायला लागलं, तुम्हाला ह्याच्यासाठी पेशन्स ठेवायला लागतो क्लासिकलसाठी. पण तुला उदाहरण द्यायचं तर असं आहे ना, की एक असते ती सात्विक थाळी असते. सात्विक थाळी म्हणजे माहिती आहे? नाही. ओके. साधी आपली बटाट्याची भाजी, ज्याच्यामध्ये आमटी, कोशिंबीर, घरी घरी केलेली छान मऊ मऊ पोळी, त्याच्यात साजूक तूप, ही आपली नेहमीची थाळी. हां, हे जेवण असतं एक. आणि एक असतं फास्ट फूड. सो आपल्याला काय वाटतं की फास्ट फूड खावंसं खूप वाटतं. हां, आणि तुम्ही ऑलरेडी असं वाटतं की म्हणजे ते जो चॉईस दिला तर लोक म्हणतात की नाही पिझ्झा आणि बर्गर, बरोबर. पण रोज रोज पिझ्झा आणि बर्गर जर खाल्लं तर त्याचा त्रास होतो. कधीतरी ठीक असतं वन्स इन अ व्हाईल, पण रोज सात्विक थाळी खाल्ली तर ती तुमचं आयुष्य निरोगी करते, हेल्दी करते, तुम्हाला प्रसन्न ठेवते. आणि त्याचा स्पॅन पण, तुमचा लाईफचा स्पॅन त्याच्यामुळे वाढतो. जस्ट लाईक दॅट बॉलिवूड म्युझिक किंवा बॉलिवूड गाण्यांवरती डान्स करणं इज लाईक अ फास्ट फूड. जे तुम्हाला लवकर शिकायला पण मिळतं, पण ते सारखं सारखं केलं तर ते स्टॅग्नंट होऊ शकतं, कारण त्याच्यात क्रिएटिव्हिटीची प्रोसेस लिमिटेड आहे. पण वेरॅज क्लासिकल डान्स तुम्हाला एकदा जमायला लागला की तो डान्स फक्त तुम्हाला एंटरटेनमेंट शिकवत नाही. सो तो तुम्हाला डिवोशन येतं त्याच्यामध्ये, वेगवेगळे 9 रस असतात. मग भक्तीचा रस असतो, कधी कधी करुण असतो. करुण म्हणजे सॅडनेस दाखवायला, कधी कधी राग दाखवायला. हे सगळे रस जे नेहमीच्या आपल्या लाईफमध्ये आपण काही ना काहीतरी इन्सिडन्समध्ये आपोआप आपल्याकडनं चेहऱ्यावरती येत असतात, हे जेव्हा आपण डान्समधनं दाखवत असतो तेव्हा डान्समध्ये आपण एक कॅरेक्टर पण करत असतो. म्हणजे असं की मी जर काहीतरी दाखवत असेल रावणाचं वगैरे, तर मी एरवी लाईफमध्ये रावणाचे जे सगळे निगेटिव्ह हे आहेत, किंवा तो खूप ॲम्बिशियस होता, खूप ताकदवान होता, बुद्धिवानही होता, पण त्याला गर्व होता त्याच्या सगळ्या बुद्धीचा आणि याचा. हो, असं ती प्राईड दाखवणं किंवा काय, तर मला रावण पोर्ट्रे करते जेव्हा मी, तेव्हा माझ्या एकाच लाईफमध्ये मी सीता पण दाखवते, राम पण दाखवते, रावण पण दाखवते. सो मी एवढी कॅरेक्टर्स करत असते. सो मला स्वतःला हे कधीच स्टॅग्नंट होणारी कला नाहीये. इट्स लाईक अ डीप सी. आणि ज्याच्यामध्ये तुम्ही आत खोल जितकं चाल तितकं अजून खोल आहे. अरे अजून खोल आहे. रोज क्रिएटिव्हिटी आहे. म्हणजे आज मी आता एकदम शिकून झालं, आता मी माझा विचार करते, तर मी आज सम देताना, म्हणजे जो आमचा फोकस पॉईंट असतो पहिली मात्रा, तर मी ही अशी शार्प दिली. एकदा मला वाटलं की अशी सॉफ्ट देऊया, एकदा मला वाटलं नुसतं असंच आहे तर नजरेने फक्त देऊया, मान करायलाच नको. तर मी एकदा फक्त मान तसेच ठेवलेले, हाताने फक्त अशी दिली. सो हा माझ्याकडे एवढा स्कोप राहतो ना, म्हणजे हे मी जस्ट एक छोटं उदाहरण तुला देते, बट रोज वेगळं काहीतरी सुचवत राहतं ते तुम्हाला. आणि त्यामुळे ना ते अनएंडिंग आहे. म्हणजे तुम्ही लाईफच्या शेवटपर्यंत, तुम्ही मरेपर्यंत ही कला तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढा मोठा स्पॅन क्लासिकल डान्सचा आहे. सो हा खूप मोठा फरक आहे, कारण तो फक्त एंटरटेनमेंट करत नाही. वेरॅज बॉलिवूड गाणी फक्त एंटरटेनमेंट पुरती असतात, त्यामुळे तुम्ही ती शॉर्ट टर्म मेमरीमध्ये राहतात तुमच्या. आणि तुम्ही एकदा क्लासिकल डान्सचं काहीही केलं तर ते डान्सर म्हणून तुम्हाला आणि बघायला येणाऱ्या लोकांना सुद्धा लॉंग टर्म बेसिसवरती ती मेमरी त्यांच्याकडे राहते. ते घरी जातात त्यावेळेला ते एक वेगळं समाधान घेऊन जातात. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पीस ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो, ते आत्ताच्या काळात तर खूप गरजेचं असतं. तर ते इट्स लाईक अ मेडिटेशन. सो त्यामुळे ते खूप जास्त दिवस टिकणार आहे असं मला वाटतं. ताई, तू सगळ्यात आधी मला सांग की तू तुझी एनर्जी डान्सिंग, ऍक्टिंग आणि कोरिओग्राफीमध्ये कशी बॅलन्स करतेस? आपल्या आवडीच्या गोष्टी असतील ना सगळ्या, तर आपोआप एनर्जी आपली सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स होते असं मला वाटतं. आणि या फक्त 3 गोष्टी मी नाही करत. म्हणजे अशासाठी सांगतेय की मी एक आई पण आहे. मला माझ्या 10 वर्षाच्या मुलाची पण काळजी घ्यायची असते, त्याचं रुटीन सांभाळायचं असतं. माझे मिस्टर जे आहेत ते पण कलाक्षेत्रात आहेत, ते तबलावादक आहेत, त्यांचे परफॉर्मन्सेस असतात वेगवेगळे. कधी कधी ते परफॉर्मन्ससाठी बाहेर जातात, तेव्हा मला घराची काळजी पण घ्यायची असते, मुलाची पण घ्यायची असते, त्याच्या टायमिंग्सप्रमाणे माझ्या रिहर्सल्स सांभाळायच्या असतात. हे सगळं करायला लागतं. तर हे सगळं करताना आणि घरात परत काय काय आहे काय काय नाही हे बघायला लागतं, भाजीपासून सगळं बघायला लागतं. तर ही सगळीच टाइम मॅनेजमेंट करायला लागते. आणि ती करताना मला असं वाटतं की तुम्हाला जी गोष्ट आवडते ना, तर खूप एक ज्येष्ठ आपले सतारवादक आहेत उस्ताद शाहिद परवेज, तर त्यांनी खूप छान सांगितलंय की जी गोष्ट तुम्हाला मनापासून करावीशी वाटतेय ती करायची असेल, आणि तुम्हाला काही वेगळी कामं पण असतील, म्हणजे भाजी घ्यायला प्रत्येकाला आवडेल, भाजी बनवायला आवडेल असं नाही, मला डान्स करायला जेवढा आवडतो तेवढा स्वयंपाक करायला आवडेलच असं नाही ना, पण तो करायला लागतो, नाही तर खाणार काय. पण ती कामं करायला, म्हणजे ती आपल्याला करायलाच लागतात काही कामं जी आपल्या आवडीची नसतात.
पण जी आवडीची असतात ती करायला जर वेळ मिळत नसेल तर वेळ चोरायला लागतो असं ते म्हणतात. तर म्हणजे काय, कुठल्याही वेळ तुम्हाला आज जर लक्षात आलं की माझी दिवसाची जर प्रॅक्टिस 2 तासाची ठरली आहे डान्सची, ती जर माझी आज दिवसभरात होऊ शकत नाहीये, मला मुलींनाच शिकवायचंय, माझ्या स्टुडंट्स आहेत त्यांचं काही टार्गेट्स आहेत किंवा काय, पण माझी स्वतःची प्रॅक्टिस राहिली आहे ना, मी आज डान्सर म्हणून जर माझी ग्रोथ दाखवायची असेल तर मला रोज प्रॅक्टिस करायलाच पाहिजे. आणि ती मला दिवसभरात जर करायला जमली नाही तर मग रात्री का होईना असा विचारच करायचा नाही की आता 8 वाजले रात्रीचे, आता कुठे करू प्रॅक्टिस, आता तर नाही, आता टीव्ही बघायची वेळ झाली, नाही मग मी टीव्ही बघणार नाही आणि मी माझी प्रॅक्टिस करणार. पण दिवसाभरात कुठे ना कुठे कधी ना कधीतरी जे माझं ठरलंय रुटीन त्याच्यामध्ये वेळ काढून स्वतःसाठी, स्वतःच्या प्रॅक्टिससाठी, स्वतःच्या रियाजासाठी वेळ काढणार. सो हे पहिल्यापासून शिकल्यामुळे ती मॅनेजमेंट आपोआपच जमायला लागली. मग पहिल्यापासून प्लॅनिंग करायचं की ह्या दिवसाचं प्लॅनिंग कसं, मग ह्या ग्रुप कोरिओग्राफीसाठीची जी रिहर्सल असेल त्याला हा एवढा वेळ द्यायचा, स्वतःच्या प्रॅक्टिसला वेगळा वेळ द्यायचा, आणि असं करत करत मला आपोआप जमायला लागलं ती मॅनेजमेंट, आणि आपोआप एनर्जी माझी सगळीकडे बॅलन्स झाली. ताई, तुझे टीचर कुठल्या तरी पनिशमेंट द्यायचे ना, ते आम्हाला सांग ना. माझे गुरु रोहिणीताई, जे मी म्हटलं की एकदम पोलाईट होत्या, ज्याला आपण मितभाषी म्हणतो, कधी आवाज वाढवून बोलायच्या नाहीत कोणाशीही. तर त्यांच्या बाबतीत असं व्हायचं की एकदा मी तुला सांगते की त्यांना ना टाइम पंक्च्युअलिटी फार महत्वाची होती त्यांच्यासाठी. 9ला शार्प क्लास सुरू झाला तर सगळ्या जणी घुंगरू बांधून 9ला रेडी पाहिजेत, आणि आमचं सकाळी 9 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते 7:30-8 पर्यंत असा रोज क्लास असायचा त्यांच्यासमोर. तर एके दिवशी मी अशी 9:20 वगैरेला पोचले, म्हणजे 20 मिनिट्स लेट, आणि मी गेल्यानंतर मला वाटलं आता काही खरं नाही, आता रागवतील आपल्याला. काहीच बोलल्या नाहीत, शांतपणे बोलल्याच नाहीत माझ्याशी. आणि त्यांनी काय केलं, एक रिदम मशीन आहे, मेट्रोनम पूर्वी असायचं, असं ते टक वाजत, त्याच्यावरती आम्ही फुटवर्क करायचो रिदम मध्ये यायला. सो त्यांनी ते ऑन केलं आणि 20 मिनिट्स असं हाताची घडी घालून फुटवर्क केलं ॲट द एज ऑफ 60. त्या तेव्हा 60 वर्षाच्या होत्या. आणि ते झाल्यावरती माझ्याकडे वळून त्या म्हणाल्या, चला आता बोलूया आपण, काय झालं, तुझं 20 मिनिटाचा रोजचा प्रॅक्टिस मिस झाली आहे ना, सो त्यामुळे ती मी भरून काढली आज. सो मला एवढं गिल्टी वाटलं की 60 वर्षाच्या बाई, मी 20 मिनिट्स लेट आले, माझी प्रॅक्टिस 20 मिनिट्स मिस झाली म्हणून स्वतः करतायत आणि मला हे सांगतायत दुसऱ्या दिवशी तुम्ही डेअरिंगच करू शकणार नाही उशिरा यायचं. सो अशी शिक्षा होती, म्हणजे कोणी इमॅजिनच करणार नाही, कधी मारलं नाही, कधी ओरडला नाही, पण अशी शिक्षा इतकी काय आमच्या लक्षात राहते की आयुष्यभर आता मी कुठेही जाताना टाइम पंक्च्युअलिटी पाळते. ज्यांना डान्सर, ऍक्टर आणि कोरिओग्राफर बनायचं त्यांना तू काय मेसेज देशील? मी असं सांगेन की जे काय करायचं असेल तुम्हाला ते होल हार्टेडली, पूर्णपणे 100% त्या गोष्टीकडे बघून, त्याचे झोकून देऊन ऑनेस्टली करा. कारण असं होतं की आता तुम्हाला सगळ्यांना खूप 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 प्लॅटफॉर्म्स, वेगवेगळे एव्हेन्यूज आहेत तुमच्या समोर. मग काय होतं, टेम्पटेशन होतं, मला हे पण करायचंय, मला हे पण करायचंय, मला हे पण करायचंय, आणि मग धड कुठलीच गोष्ट छान होत नाही. तुमचं मन तुम्हाला दरवेळेला सांगत असतं यू हॅव टू लिसन टू युअर हार्ट. कारण काय होतं ना, आत्ता नाही, म्हणजे तुम्ही अजून छोटे आहात, पण थोडे मोठे झाल जेव्हा तुम्हाला ठरवायची वेळ येईल की मला लाईफमध्ये काय करायचंय, तेव्हा नेहमी आपल्या मनाचं ऐका. कारण ते तुम्हाला सगळ्यात जास्त चांगलं सांगतं की तुला काय बनायचंय ते, आणि त्याच्यात ते केलं तरच तुम्ही खुशी राहता आणि सुखी राहता लाईफमध्ये. नाहीतर काय आहे ना की डोकं तुम्हाला सांगतं की नाही पैसे कमवायचे तर हे बन, ओके, फॉर दॅट मॅटर, की नाही हे प्रोफेशन घे, कारण मन तुझं जे म्हणतंय त्या प्रोफेशनमध्ये पैसे नाही आहेत, असं जर सपोज सांगितलं तर तुम्ही डोक्यासाठी म्हणून जे प्रोफेशन निवडता त्याच्यात तुम्ही खुश नसता, कारण तुमचं मन दुसरीकडे अडकलेलं असतं, आणि मग तुम्ही पैसे मिळवता, पण व्हॉट इज द यूज इफ यू आर नॉट हॅपी ॲट द एंड ऑफ द डे, राईट? सो तुम्हाला जर छान राहायचं असेल, खुश राहायचं असेल, हे मी तुला माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगते. कारण माझी बिंदास नावाची पहिली फिल्म जेव्हा झाली तर ती ॲक्सिडेंटली झाली. म्हणजे मी युनिव्हर्सिटीमध्ये MA करत होते, लास्ट इयरला होते डान्सच्या, आणि ड्रामा विषय घेऊन माझी एक फ्रेंड जी MA करत होती, तर तिला शेवटच्या वर्षी नाटक बसवायचं होतं, आणि तिने मला विचारलं की तू माझ्या नाटकात काम करशील का, कारण तिने महाभारतावर आधारित नाटक निवडलं होतं आणि ज्याच्यात तिला क्लासिकल डान्सर हवी होती, उत्तर आहे कॅरेक्टर करायला, आणि मला डान्स करायला मिळणार म्हणून मी हो म्हटलं. मी त्या नाटकात काम केलं आणि 3 जजेस होते, त्याच्यामधले एक होते चंद्रकांत कुलकर्णी, आणि त्यांनी माझं ऍक्टिंग तिथे पाहिलं आणि त्यांनी बिंदास फिल्म विषयी मला विचारलं, विच वॉज अ स्टोरी ऑफ 2 गर्ल्स, देर वॉज नो हिरो, आणि त्यामुळे खूप ऍक्टिंगला मोठा स्कोप होता. मला फर्स्ट फ्रेम पासून टू लास्ट फ्रेम पर्यंत फुल, कारण हिरोच नाही ना, 2 मैत्रिणींची आणि सस्पेन्स स्टोरी. मला बाईक चालवायची होती, बाल्कनीज मधनं उड्या मारून स्टंट्स करायचे होते. सो खूप मज्जा होती माझ्या रोलला, आणि खूप शेड्स होत्या. सो असा लाईफ टाईम, म्हणजे वन्स इन अ लाईफ टाईम तुम्हाला असा रोल येतो.
सो मी माझ्या गुरूंना विचारलं, मी हो म्हटलं नाही, मी आधी रोहिणीताईंना जाऊन विचारलं की मी असं मला फिल्म विचारली गेले तर मी करू का. सो त्यांनी स्टोरी ऐकल्यावर त्यांना पण लक्षात आलं की हा खरंच खूप चांगला आणि चॅलेंजिंग रोल आहे. त्यांनी मला कर असं सांगितलं, पण मी त्यांच्या डोळ्यात ही भीती पाहिली की ज्या मुलीवर आता 10 वर्ष मेहनत घेतली आहे तर क्लासिकल डान्स ऍक्टिंग फील्डच्या कम्पॅरिझनमध्ये कमी ग्लॅमरस आहे. ओके, ऍक्टिंग मध्ये तुम्ही काही केलं की ते मोठ्या स्क्रीनवर दिसतं आणि मग लोकांना त्याचं असं वाटायला लागतं शपथ भारी. तिकडे पैसे पण खूप जास्त मिळतात ऍक्टिंग फील्डमध्ये. तर आता बहुतेक ही मुलगी आपली लाईन बदलणार, म्हणजे ती आता डान्सर नाही राहणार. ती आता ही फिल्म झाल्यावरती मे बी बॉम्बेला शिफ्ट होईल आणि ऍक्टिंग मध्येच करिअर करेल. त्यांनी काही बोलून नाही दाखवलं, मी त्यांच्या डोळ्यात पाहिली ही भीती. आणि मी त्यांना सांगितलं, प्रॉमिस केलं की रोहिणीताई, डान्स हे माझं पहिलं प्रेम आहे. ओके, माझं पॅशन आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. सो काहीही झालं तरी मी डान्सची कॉम्प्रोमाइज करणार नाही. मी ऍक्टिंग फील्डमध्ये अशी वाहवत जाणार नाही. मी मोजके सिलेक्टेड गोष्टीच करीन ज्या मला आनंद देतात तेवढ्याच, पण डान्स मी सफर होऊ देणार नाही याच्यामध्ये, हे मी तुम्हाला नक्की सांगते. आणि आय हॅव केप्ट दॅट प्रॉमिस टिल नाव, कारण मी एकही डेली सोप केली नाही. डेली सोप तुम्हाला करायची असेल तर तुमची मंथली कमिटमेंट असते आणि ती डेली सोप 3 वर्ष 4 वर्ष चालते. 9 to 9 तुम्हाला सकाळी 9 ते रात्री 9 ऍक्टिंग करायला लागतं आणि महिन्यातले 22-25 दिवस करायला लागतं. सो रोजचा डान्स, तुम्हाला डान्सर व्हायचं असेल क्लासिकल डान्सर, तर तुम्हाला रोज 2 तास परफॉर्मन्स समोर असो नसो, तुम्हाला जसं ॲथलीटला त्याची बॉडी ट्यून ठेवायला लागते तशी डान्सरला रियाज प्रॅक्टिस करायलाच लागते. मस्ट मस्ट मस्ट, यू कॅनॉट एस्केप फ्रॉम रियाज किंवा प्रॅक्टिस. सो मी जर ते सगळं केलं नसतं तर 3 वर्ष मी लोकांना रोज टीव्हीवर दिसले असते. संध्याकाळी 7 वाजता ऑन केल्यावर डेली सोप केली असती तर अजून फेमस झाले असते, पैसे भरपूर मिळाले असते. पण माझा डान्स माझ्यापासून लांब गेला असता आणि मग मला रात्री झोप नसती लागली, कारण माझ्या मनाने मला सांगितलं होतं की तू सगळ्यात जास्त रमतेस डान्समध्ये. आणि म्हणून आय सिलेक्टेड दॅट आणि आय स्टिक विथ माय वर्ड. आणि त्याच्यामुळे काय झालं, मला नॅशनल अवॉर्ड मिळालं डान्सचं, संगीत नाटक अकादमीचं दिल्लीचं, विच इज अ प्राऊड थिंग फॉर मी, कारण ते अख्ख्या वर्षातनं भारतातल्या एकाच माणसाला मिळतं. आणि मी जसं म्हटलं तसं कथक ही खरं तर नॉर्थ इंडियन क्लासिकल डान्स स्टाईल आहे. सो दिल्ली जयपूरमध्ये खूप डान्सर्स आहेत डान्स करणारे, कारण तिकडचीच ओरिजिन तेच आहे. असं असताना त्या वर्षीचं महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या मुलीला जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळतं, दॅट वॉज अन अचिव्हमेंट फॉर मी. आणि ते मी अशासाठी सांगते की तुम्ही ऑनेस्टली आणि पॅशनेटली 100% देऊन एक गोष्ट जर करत असाल तर तुम्हाला सक्सेस 100% आहे. सो तुम्ही ऍक्टिंग घ्या, डान्स घ्या किंवा कोरिओग्राफी घ्या, जे काय कराल ते मन लावून आणि 100% देऊन करा, आणि दॅट इज द की ऑफ सक्सेस. ताई, आमची एक प्रथा आहे, आम्ही येणाऱ्या सगळ्या गेस्टचा ऑटोग्राफ घेतो, तसा तुझा पण देशील का? नक्की देते रुचा, आणि मला तुझ्याशी गप्पा मारून आज खूप मजा आली. मला पण खूप मज्जा आली. काय लिहिलंय मी? रियाज. रियाज म्हणजे प्रॅक्टिस. जे काय परस्यू कराल, जी काय तुमची पॅशन असेल ती करताना प्रॅक्टिस त्याची करणं खूप गरजेचं आहे, राईट?